नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केलाय। सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या घटनेमागे तब्बल 30 लाखांच्या विमा रकमेसाठी रचलेला खुनाचा कट असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। 19 मे रोजी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे हे मृतावस्थेत आढळून आले होते। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं, मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचं समोर आलं। पोलिसांनी तपासात मयताच्या नावानं 30 लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आल्याची माहिती उघड झाली। विम्याची रक्कम आपल्या बहिणीला मिळावी या उद्देशानं मेहुणा रामचंद्र धनाप्पा खिलारे यानं तुकाराम मारुती सांगोलकर याला 3 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालंय। दोघांनी संगनमतानं दत्तात्रय चावरे यांची हत्या करून अपघाताचा बनाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। काल सायंकाळी झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे सांगली शहरासह परिसरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालं असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं। शहरातील रस्ते, गल्लीबोळ आणि प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीलाही फटका बसला। महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नाला सफाई आणि जलनिस्सारणाची कामं पूर्ण केल्याचा दावा केला होता, मात्र पहिल्याच जोरदार पावसात शहर जलमय झाल्यानं या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान सांगलीच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। मैदानावर पाणी साचल्यानं नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असून क्रीडा उपक्रमांवर परिणाम झालाय। नाले आणि गटारींमधील गाळ तसंच अपुरी जलनिस्सारण व्यवस्था यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। साचलेलं पाणी तातडीनं हटवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक आणि खेळाडूंमधून होते। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी इथं ऊसाच्या शेतात मगरीची वीण आढळून आली आहे। मात्र या विणीमधील 9 पिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते, तर 5 पिलांना वन विभागानं सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलंय। रविवारी सकाळी सोयाबीन भांगलणीचं काम सुरू असताना काही महिलांना मगरीचा वावर दिसून आला। त्यांनी परिसराची पाहणी केली असता मगरीची पिलं आढळून आली। यापैकी काही पिलं मृतावस्थेत असल्याचं निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात उष्माघातामुळे 9 पिलांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मृत पिलांना शेताजवळच दफन करण्यात आलं, तर जिवंत असलेल्या 5 पिलांना काळजीपूर्वक ताब्यात घेऊन जवळील ओढ्यात सोडण्यात आलं। बाळंतीण मगर सुखरूप असल्याची माहिती वन विभागाने दिली असून या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सांगली शहरातील जुना बुधगाव रोड इथं रेल्वे उड्डाणपुलाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे, मात्र या कामामुळे संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। शहरात ये जा करण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून 2 ते 3 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतोय। याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही बसतोय। रोजच्या प्रवासासाठी अधिक वेळ खर्च होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। उड्डाणपुलाचं काम आणखी काही महिने सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। हा पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार असली तरी सध्या सुरू असलेल्या संथ कामामुळे नागरिक त्रस्त झालेत। संबंधित यंत्रणांनी कामाचा वेग वाढवून उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे। पुलाचे काम पूर्ण झाल्यास या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून
नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि हरकती जाणून घेण्यासाठी 10 जून रोजी सायंकाळी 4 वाजता गणेशनगर इथल्या रोटरी हॉलमध्ये जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं आहे। या जनसुनावणीसाठी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने तसंच महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलं आहे। दरम्यान नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांकडून प्राप्त झालेल्या घरपट्टी संदर्भातील हरकती आणि सूचना समितीमार्फत प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत। वाढीव घरपट्टीच्या नोटिसा प्राप्त झालेल्या अथवा या संदर्भात आक्षेप असलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या आणि मतं मांडण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन कृती समितीचे सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, रवींद्र वळवडे, वि. द. बर्वे आणि डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांनी केलंय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।